प्रभाकर नाटकर, कॉम्रेड विश्वासोत्री आणि आज 11 एप्रिल आहे. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीची आज सुरुवात होते आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून करूया आणि ज्या प्रकारचा समतेचा वारसा त्यांनी आपल्याला दिला तो समतेचा वारसा अत्यंत प्रतिकूल काळात सुद्धा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो एकमेकांच्या मोठी व्यक्त करूया असा विषय आहे. योगायोगाने आपण मृणालताईंच्या स्मरणार्थ असलेल्या या दालनामध्ये आहोत. मला माहीत नाही इथं बसलेल्या किती लोकांना लाटणीवाली बाई, पाणीवाली बाई, नागरी निवारा परिषदवाली बाई ह्याच्या पलीकडे मृणालताईंचं जे काम आहे मराठी भाषेच्या संबंधातलं त्याच्याबद्दलची स्पष्टता आहे. मृणालताई आणि जॉर्ज फर्नांडिस या दोघांनी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज मराठीमधून चालावं हा आग्रह धरणारे हे पहिले 2 नगरसेवक आहेत. म्हणजे आपल्याकडे मराठीपणाची मराठीच्या कामाची सगळी बिलं बऱ्या वाईट प्रमाणात ठाकरेंच्या नावावर फेडतात, पण हे मुंबई महानगरपालिकेच्या मराठीकरणाचं जे काम आहे ते मृणालताईंनी आणि जॉर्ज फर्नांडिस या दोघांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्यासारखे जे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा काही एक प्रमाणामध्ये वारसा सांगतो त्या लढ्याचं एक नवं पर्व कार्यकर्ते म्हणून चालवण्याची भूमिका आपल्या मनामध्ये असते. त्यावेळेला आपण मृणालताईंनी केलेलं हे जे मराठी भाषेच्या संबंधातलं काम आहे, जे बहुजनांचं काम आहे, सर्वसामान्य माणसांचं काम आहे, या कामाची देखील नीटपणानं आठवण ठेवली पाहिजे. आणि हे मी इथे समाजवाद्यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या या वास्तूमध्ये या परिसरामध्ये यासाठी सांगतो आहे की समाजवाद्यांनी आणि डाव्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला, यात यश मिळवलं आणि त्यामुळे 107 लोकांच्या हुतात्म्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालं. पण त्यानंतरच्या काळात शिवसेना आणि डावे, शिवसेना आणि समाजवादी यांच्यात जो काही संघर्ष झाला आणि त्या संघर्षातनं जी कटुता निर्माण झाली त्यामुळे मधल्या काळामध्ये मराठीचा मुद्दा आपला नाही आहे अशा प्रकारची एक धारणा समाजवाद्यांच्या आणि डाव्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, ज्याचा महाराष्ट्रावर प्रचंड वाईट परिणाम झालेला आहे. जर मराठीच्या राजकारणाचं यथावकाश हिंदुत्वाच्या एका भिसूर राजकारणामध्ये रूपांतर झालं असेल तर त्याला ते राजकारण करणारे लोक जितके जबाबदार आहेत तितकं मराठीचं राजकारण अस्पृश्य मानणारी समाजवादी आणि डावी मंडळी सुद्धा जबाबदार आहेत, आंबेडकरवादी मंडळी सुद्धा जबाबदार आहे. आपण गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकारच्या चुकांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जी आहे समाजवाद्यांमधली, डाव्यांमधली, आंबेडकरी चळवळीतली ती भाषेच्या आंदोलनाशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि अशा प्रकारचा एखादा उपक्रम करत असताना आपण मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठी भाषा जगवण्यासाठी आणि तगवण्यासाठी समाजवाद्यांनी, डाव्यांनी काय काय स्वरूपाचे प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नांचा एक नीट लेखाजोखा मांडणं हा गरजेचं आहे. माझ्यासमोर जो विषय देण्यात आला आहे तो मराठी भाषा अभिमान की आव्हान हा साधारणपणे वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे. म्हणजे वक्तृत्व स्पर्धांमध्ये असं म्हटलं जातं, मी बऱ्याच वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की तिथे एकाने अभिमानात या बाजूने बोलायचं, दुसऱ्याने आव्हान या बाजूने बोलायचं आणि मग अभिमानवाल्याचे 4 मुद्दे आव्हानवाल्याने फोडायचे आणि उलट करायचं. अशी एक नुरा कुस्ती एखाद्या विषयाच्या बाबतीतली आपल्याकडे चालत राहते. आज मात्र माझ्याकडे दोन्ही बाजूचे मुद्दे मांडण्याची आणि त्यातनं काही सापडतंय का हे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी ओळख करून देताना असं सांगण्यात आलं की 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातलं विरोधातलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये मी काम केलं आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे